सह्याद्रीच्या कुशीत दडलंय हे चमकणारं गोड जंगल. रातकिड्यांच्या आवाजांनी मंतरलेल्या इथल्या अंधारलेल्या पर्जन्यवनात काही वृक्षराजी प्रकाशित झालेल्या दिसतात. जणू काही या झाडांना असंख्य काजव्यांनी विळखा घातलाय. डोळ्यांचं पारणं फेडून घेणारा हा प्रकाश असतो बायोल्युमिनेसेंट बुरशीचा. साधारण 520 ते 530 नॅनोमीटर तरंग लांबीचा हिरवा रंगाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या या बुरशीचे प्रजातींनुसार वेगवेगळे अवयव हे प्रकाश उत्सर्जित करतात. जगात 106 पेक्षा अधिक प्रजाती असणाऱ्या या बुरशीचा निर्माता म्हणजे पाऊस. पावसाच्या आगमनाबरोबर पालापाचोळ्यातून हळूच डोकावणाऱ्या, झाडावर ओलसर खोडावर चिटकून बसलेल्या आणि दगडाखाली लपलेल्या देखण्या आणि नाजूक बुरशींना निसर्गानं बहुगुणी बनवलंय. थोर शास्त्रज्ञ R.H. विटकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणानुसार बुरशी ही स्वतंत्र गटात येते. त्याच गटाला कवक गट असे म्हणतात. बुरशीमध्ये आपल्याला वनस्पतीमध्ये दिसणारे काही गुणधर्म दिसतात, तसेच प्राण्यांमध्ये असणारेही गुणधर्म दिसतात. या दोहांचे गुणधर्म दाखवते बुरशी, त्यासाठी त्याला R.H. विटकर यांनी स्वतंत्र गटात स्थान दिले आहे. बुरशीला कवक, भूचत्र, अळंबी किंवा मशरूम या वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. भारतात कीटकांनंतर सर्वात मोठा जैविक समुदाय हा बुरशीचा आहे. त्यामध्ये साधारण 27,000 पेक्षा जास्त प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. या प्रजातींची विभागणीही वेगवेगळ्या गटांमध्ये होते. बुरशीमध्ये झाडांप्रमाणेच हरितद्रव्य आणि हरितलौके नसतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण घडत नसल्यानं त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही. परिणामी या बुरशी परजीवी आयुष्य जगतात. आपल्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक त्या माती, कुजलेला पालापाचोळा आणि लाकडापासून मिळवतात. काही बुरशी ह्या इन्सेक्ट्सला संसर्ग करून येतात. आता माझ्या हातामध्ये जी बुरशी आहे ती टर्माइट्स म्हणजे वाळवीच्या एग्सना इन्फेक्शन करून आलेली बुरशी आहे. ही टर्मिटोमायसिस म्हणून ओळखली जाते. टर्मिटोमायसिस नावाच्या बुरशीचा हा प्रकार लोकांकडून चवीने खाल्ला जातो. वाळवी आणि या बुरशींमध्ये सहसंबंधाचं नातं पाहायला मिळतं. कारण वाळवीच या बुरशीला उगवण्यासाठी आवश्यक असणारी पोषण मूल्य पुरवते आणि त्यानंतर याच बुरशीवर अन्नग्रहणी करते. आंबा घाट परिसरातील ग्रामस्थ टर्मिटोमायसिस बुरशी तोडून त्याची भाजी करून खातात. जगभरात बुरशीच्या 2,000पेक्षा अधिक प्रजाती या खाल्ल्या जातात. खाण्यायोग्य असणाऱ्या बुरशीच्या प्रजातींना रोवण, अळंबी, भईपूर, कावळी अशा बोली भाषेतील नावाने ओळखलं जातं. महत्त्वाचं म्हणजे खाण्यायोग्य असणाऱ्या या बुरशींविषयी खेडेगावांमध्ये अनेक अंधश्रद्धा देखील पाहायला मिळतात. खेड्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला समजा बुरशी सापडली तर ती दुसऱ्या दिवशी पण त्याच ठिकाणी येणार असते आणि ती बुरशी तिथे आहे हे कोणाला समजू नये त्याबद्दल त्यांनी अंधश्रद्धा निर्माण केलेल्या आहेत. जसं की त्या बुरशीचं नाव घेतलं म्हणजे मला रोवण सापडलं आहे, इथे रोवण आहे, त्याचं नाव नाही घ्यायचं, ते गुपित ठेवायचं, कोणाला सांगायचं नाही. जर ते कोणाला आपण सांगितलं की इथे बुरशी सापडले किंवा रोवण मिळालंय तर ते दुसऱ्या दिवशी सापडणार नाही. यासारख्या अंधश्रद्धा त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. बुरशीच्या बासिडोमाइकोटिना या गटात मुख्यत्वे मांसल बुरशीचा समावेश होतो, ज्यात खाण्यायोग्य अळंबी देखील असतात. या गटात ब्रॅकेट फंगी, पफबॉल, अर्थस्टार, नेस्ट फंगी
अशा काही आकर्षक बुरशी देखील येतात. या गटातील बुरशी मृत सेंद्रिय पदार्थांवरही जगतात, तर काही लाकडावर वाढून त्यातून पोषण मूल्य मिळवून त्याला कुजवून टाकतात. सह्याद्रीच्या जंगलात याच गटातील ब्रॅकेट फंगीची काही चमत्कारिक वैशिष्ट्य पाहायला मिळतात. मात्र त्यासाठी रात्र होण्याची वाट पाहावी लागते. अंधारात या ब्रॅकेट फंगीमधून धूर बाहेर पडताना दिसतोय. जणू काही या बुरशीला आग लागली. मात्र हा धूर नसून त्या बुरशीच्या बिया आहेत. ब्रॅकेट फंगी या पुनरुत्पादित होणारे बीज बाहेर सोडतात. अशा वेळी वाऱ्यासोबत बीजांचे वहन होते. हे वहन होताना त्या बुरशीतून धूर बाहेर पडत असल्याचा आभास निर्माण होतो. वाऱ्याच्या झोताबरोबर या बिया इतर झाडांवर जाऊन चिकटतात आणि त्यांचं पुनरुत्पादन होतं. आपल्या वंशवाढीसाठी बुरशीनं आत्मसात केलेली ही एक अनोखी पद्धती आहे. ब्रॅकेट फंगीबरोबर जमिनीवर वाढणाऱ्या अर्थस्टार या बुरशीच्या बीजाणूंचे वहनही अशाच अनोख्या पद्धतीनं होतं. ताऱ्यासारख्या दिसणाऱ्या या बुरशीच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार भागात असंख्य बीजाणू दडलेले असतात. एखादा प्राण्याचा पाय किंवा पावसाचे पाणी या गोलाकार भागावर पडल्यावर दाबामुळे त्यातून असंख्य बीजाणू बाहेर पडतात. एखाद्या कारखान्यातील धुरांड्यातून धूर बाहेर पडावा तशी ही क्रिया यावेळी पाहायला मिळते. बाहेर पडलेल्या या असंख्य बिया हवेबरोबर आजूबाजूला विखुरल्या जातात आणि ओलावा मिळाल्यावर रुजून येतात. अन्नाबरोबरच बुरशीचे मानवाच्या लाईफमध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. तसं पाहिलं तर लेंटिनस नावाची जी बुरशी आहे ती रोग, जीवाणू आणि कर्करोग यावरती प्रतिबंध म्हणून वापरली जाते. तसंच कॉर्डिसेप्स नावाची जी बुरशी आहे ती कर्करोगावरती प्रतिबंधक म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर काही बुरशीमध्ये पोषक द्रव्य पाहिले तर जीवनसत्वे ब, क, ड आणि काही धातू मिळतात, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे. त्यामुळे ती अन्नामध्ये वापरली जातात. अशा या बहुगुणी बुरशींवर फार कमी अभ्यास झालाय. यामधील अजून बऱ्याच प्रजातींचा उलगडा अजूनही झालेला नाही. उष्ण कटिबंधीय जंगलांवर अवलंबून असणारी बुरशी या जंगलांच्या नाशामुळे आता संकटात सापडली आहे. त्यामुळे बुरशींसारख्या सूक्ष्म जैविक घटकांवरही लक्ष देणं आता आवश्यक झालंय.